अरे मीटर नहीं डाला भाई, 132 रुपये मीटर दिखा रहा है। रिक्षावाले भाऊ आपले मीटर टाकायला विसरले होते, आठवण करून दिली। 200 रुपये बिल झालं असतं काळवा स्टेशनला, इथून इथे जायला। चला, कोरोना वगैरे सगळं संपलं। अक्षता गर्दी बघ, कच्चा कच्चा एकदम। हाय, नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, टायटलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आज आपला व्हिडिओ ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे। आणि आज आम्ही म्हणजे मी आणि अक्षता, हां, तर अक्षता पण आहे आपल्यासोबत, तयारी करते, घाईत आहे थोडीशी, थोडा लेट झाला आहे आम्हाला। तर मी आणि अक्षता आम्ही दोघं निघालो आहे सांगलीला। आणि आपली महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेन आहे संध्याकाळी 9 वाजता, म्हणजे आता ऑलमोस्ट 8 वाजलेत आणि आता 9 वाजताची आपली ट्रेन आहे। आणि ट्रेन आहे ठाण्यावरून। आणि ही ट्रेन CSMT ते CSMT, कन्फ्यूज नका होऊ। CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दुसरं CSMT म्हणजे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, या 2 स्टेशनच्या मध्ये चालते। तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस म्हणजे कोल्हापूर स्टेशन, तर CST ते कोल्हापूर अशी ट्रेन आहे। पण आपला दोन्ही CSTच्या स्टेशनशी काही संबंध येणार नाही आहे, कारण आपला प्रवास आहे तो आहे ठाणे ते सांगली दरम्यान। तर आत्ता आपण चाललो आहोत ते ठाणा स्टेशनला आणि 1-2 दिवसाची ट्रिप आहे आपली छोटीशी, थोडंसं काम आहे आमचं तिकडे। 8:20ला ती CST वरनं ट्रेन निघते आणि 9 वाजता येते ठाण्याला। तर आपल्याला आता ठाण्याला जाऊन ट्रेन पकडायची आहे ती। आपला प्रवास असणार आहे तो ठाणे ते सांगली ह्या दरम्यान। तर आता खाली जाऊन आपल्याला रिक्षा पकडून मग कळवा स्टेशन, कळव्यावरून मग ठाणा स्टेशन बाय लोकल ट्रेन। तर भरपूर महिन्यांनी आम्ही लोकल ट्रेनचाही प्रवास करणार आहोत। मला वाटतं ऑलमोस्ट वर्ष होऊन गेलं असेल आम्ही लोकल ट्रेनचं ट्रॅव्हल करून। कोरोनामध्ये एकदाच केला होता, तेव्हा हैदराबादला गेलो होतो। तयारी झाली आहे, तर चला पटकन निघून खाली रिक्षाही बघावी लागेल आपल्याला। तर चला, आणि आमच्याबरोबर तुम्ही राहा आपल्या प्रवासात। तर चला मग निघूया, आता आपला प्रवास सुरू करूया। तो चला, कड़वा स्टेशन है ना? हाँ, मीटर चलेगा ना सर? चला, रिक्षा पकडली आपण, रिक्षा भेटली आहे। अरे मीटर नहीं डाला भाई, 132 रुपये मीटर दिखा रहा है। रिक्षावाले भाऊ आपले मीटर टाकायला विसरले होते, आठवण करून दिली। तर परत उतरताना झंझट, 100-200 रुपये बिल झालं असतं काळवा स्टेशनला, इथून इथे जायला। तरी गर्दी कमी आहे काळवा मार्केटला। इकडनं काढले काय सर्व, इकडे आणले सगळे, चेंज केला। ओके, हे छान केलं जरा। हां, बरेच दिवस आपला राऊंड नाही झाला ना इकडे, त्यामुळे माहिती नाही, पण हे बरं केलं ना, एक साईड केली। यार, ह्या वेळेला एवढी गर्दी। मला सीऊट द्या ना। कळव्यावरून तिकीट मिळाली आहे, आवाज येतोय की नाही काय माहिती। अक्षता गेली आहे पुढे। चलो 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 चलो, लेट झाला, लेट झाला। ट्रेन आली काय? ट्रेन आली आणि बराच लेट झाला आपल्याला। चला, पहिली ट्रेन पकडूया फटाफट। चलो, पटकन ट्रेन मिळाली। तर पळत पळत जाऊन पटकन ट्रेन पकडली आहे कळवा टू ठाणे जायला। आणि ती काही गर्दी नाही, पण आपल्याला एकच स्टेशन उतरायचं म्हणून आपण बाहेर इथे उभे आहोत। आणि तिकीट काढताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा पास वगैरे काही विचारलेलं नाही आहे। त्यामुळे मला वाटतं आता ते डोसचा युनिव्हर्सल पास आणि ते सर्टिफिकेट वगैरे सगळं बंद झालं असावं।
काहीच विचारलं नाही आम्हाला, डायरेक्ट तिकीट दिली तिने 2 मागितल्यावर. थांबा 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 उतरू द्या उतरू द्या उतरू द्या उतरू द्या उतरू द्या थांबा थांबा थांबा. हे का चला चला ठाणे स्टेशनला उतरून आपण चाललो आहे 5 नंबर प्लॅटफॉर्मवरती, कारण आपली ट्रेन लागणार आहे 5 नंबर प्लॅटफॉर्मला. 8:40 झाले, 9 वाजताची ट्रेन आहे. चला कोरोना वगैरे सगळं संपलं आहे. सुद्धा गर्दी बघ कच्चा कच्चा एकदम. S4 S3 म्हणजे आपल्याला पुढे जायला लागेल. ये आणि ही सध्याची ठाणे स्टेशनची स्थिती आणि लोकल ट्रेनची. बाबा चला म्हणजे पूर्वपदावर आली आहे पूर्ण मुंबई लोकल ट्रेन. सर्व नियम संपलेले आहेत. ट्रेन आली आहे, पटकन आली. आणि आपली ट्रेन आली महालक्ष्मी एक्सप्रेस. एक्झॅक्ट टायमिंगवर आली आहे 9 वाजता. आणि S10 गेलं. चल पाठीमागे येणार वाटतं, डबे मागे पुढे होत आहेत. थांब 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 येणार आपल्याकडे जाणार, इकडे जाणार इकडे जाणार इकडे जाणार इकडे जाणार. S10 पुढे थांबतो. S11 चल मागे गेला. चला 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 S10 जास्त लांब नाही आहे, जवळच आला. इकडे लेफ्ट साईडला. चला चला लोकल पब्लिक बरीच आहे कर्जतपर्यंत. चला 1 मिनटं दादा. हां सर तसा इकडे. चला ही आपली सीट आली आहे S39. आपल्याला सीट मिळाली आहे S39. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं आपला RAC होतं, तर RACमध्येही आपल्याला खालची सीट मिळते ती. आणि जे मी बसलो आहे ती मग त्या दोन्हीवरती आपल्याला बसून जाता येतं. आणि RACमध्ये अशी एक ती सीट आणि एक सीट अशी आपल्याला मिळते. तर हे असं RAC. तर चला आता आपली ट्रेन निघते. तर चलो आपला ठाणे ते सांगलीचा प्रवास झाला सुरू. आपल्या बाजूने चालली आहे ती लोकल AC ट्रेन. आत्ताच नवीन चालू झाली आपल्या सेंट्रल लाईनला. आणि आहे पब्लिक आहे त्याच्यात. कधीतरी एक ट्रॅव्हल केलं पाहिजे AC ट्रेनमधनं. few moments later. ठाण्यानंतर आता आपलं पहिलं स्टेशन येतं आहे ते कल्याण. तर कल्याणला ट्रेन एक 2-3 मिनटं थांबते. कल्याणला बरेच जे लोकल पब्लिक असते CST वरून किंवा कल्याणपर्यंत बेल ट्रेनमधून प्रवास करतात, ते आता उतरते. आणि बऱ्यापैकी ट्रेन थोडीशी रिकामी होईल. की तुम्ही ठाण्याला गर्दी बघितली ना, त्यातली बरीच गर्दी आता इथे कमी होईल. आणि मे बी तेवढेच पब्लिक आता जे सीट्स खाली दिसत आहेत त्यात चढतील पण. हे आलं आता पहिलं स्टेशन कल्याण ठाण्यानंतरचं. आणि आता लोक चढून गर्दी होण्या अगोदर आपण बघूया स्लीपर कोच. हा आहे महालक्ष्मी एक्सप्रेसचा स्लीपर कोच. असं सर्व ट्रेनचे स्लीपर कोच सारखेच असतात. तर हा आहे लोअर बर्थ. आणि हा असा सरळ केला की होतो मिडल बर्थ. आणि हा आहे तो अप्पर बर्थ. इकडे ऑलरेडी झोपलेत. आणि समोरचा जो आहे ती मिळाली आपल्याला ती RAC सीट 39 आणि 39. तर दोन्ही आपल्याच आहेत त्या आपल्याला बसून जायला लागेल. बरीच गर्दी आहे. आणि वरती आहे ती 40 नंबर. जे अशा प्रकारे 8 सीट असतात एका कंपार्टमेंटमध्ये. ट्रेन तशी बऱ्यापैकी क्लीन आहे, एवढी काही कान वगैरे नाही, स्वच्छ एकदम क्लीन आहे ट्रेन. हळूहळू ट्रेन आता पूर्ण भरली आहे. आता कल्याणवरनं निघेल. तर आम्ही जेवण वगैरे घेतो आणि मग जेव्हा पुढे कर्जतला भेटेल तेव्हा बोलू आपण. A few moments later. इकडे आपली आता कर्जत स्टेशनला ट्रेन पोहोचली आहे. आणि हा आपला दुसरा स्टॉप आहे ठाण्यानंतरचा.
इथून पुढे आता घाट सेक्शन चालू होईल आणि त्यानंतर लोणावळा स्टेशन येईल. आता आपले लोणावळा खंडाळ्याचे घाट चालू होतील आता आणि त्यामुळे मे बी इथे इंजिन लावलं जाईल एक्स्ट्रा वर चढण्यासाठी फोर्स मिळण्यासाठी. तर आता ह्याच्यानंतर लोणावळा, पुणे, सातारा, कराड आणि नंतर सांगली, मिरज. तर आपली ट्रेन निघते वाटतं, पण जास्त वेळ थांबली नाही आहे तर उशीर झाला आहे ट्रेनला ऑलरेडी. चला आपण पकडूया आणि पुढचा प्रवास सुरू करू. तर आता जागे राहिलो तर आपण पुढच्या स्टॉपला उतरू, नाहीतर मग डायरेक्ट सांगली आल्यावरच. आणि बरीच लेट झाली आहे ट्रेन ॲक्च्युली. 10:15च्या आतमध्ये पोचते इथे ट्रेन, पण आता 10:30 होऊन गेले. A few moments later. आता वाजले 11:15 आणि लोणावळा स्टेशन आलं. एक्झॅक्ट टाईमवर आले पुण्याला ट्रेन. कर्जत आणि लोणावळा लेट होती, एक्झॅक्ट टाईमवर आले पुण्याला. बरोबर 12:12 10 मिनटं हॉल्ट आहे इथे. आता 12:22ला निघेल. बरीच पब्लिक आहे आता इथे पण. पुण्याला जरा चहल पहल आहे. त्या साईडला आलंय सांगली स्टेशन. A few moments later. बघायला लागेल वर जाऊन आता आपल्याला. चलो आता आपण उतरलोत मिरज स्टेशनला आणि तुम्ही म्हणाल की अरे सांगितलं तर तू ठाणा ते सांगली, पण मिरजला का उतरला? तर ज्या बहिणीकडे आम्हाला जायचं आहे सांगलीला, तिचं घर मिरज स्टेशनवरून जास्त जवळ आहे सांगली स्टेशनपेक्षा, आणि आमचं तिकीटही असं ठाणे टू मिरजच होतं. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण सांगलीपेक्षा मग मिरजच उतरूया. तर चला आता इथून रिक्षा कुठे मिळेल ते बघायला लागेल. तर इकडे 1 नंबरच्या बाहेरच रिक्षा मिळते. तर आपण आलो ती होती महालक्ष्मी एक्सप्रेस. ट्रेन नंबर होता 17411 17411 आणि ठाण्याला ती 5 नंबर प्लॅटफॉर्मला होती. ठाण्याला ती 5 नंबर प्लॅटफॉर्मला लागलेली, आपण पकडली तेव्हा. आणि आता इथे लागली ती 3 नंबर प्लॅटफॉर्मला. तर सकाळचे 6 वाजलेत. आता बाहेर रिक्षा कुठे मिळते काय माहिती. रिक्षा स्टँड बाहेर आहे का? विजयनगर जायचं झालं तर जावा ना, रिक्षाला जास्त पैसे घेतात. इथे विजयनगर मिळेल ना? ओके ओके.
वाजता काय रिक्षा ऑटो बघायला लागेल. आता आपण पोचलो आहोत सांगलीला माझ्या माऊस बहिणीच्या घरी. तिच्या बिल्डिंगच्या खाली आहोत. तर मिरज स्टेशनवरून रिक्षा आम्ही बाहेरून पकडली शेअर ऑटो आणि तिथे स्टँडवरती तर काय रेट 200-150 जे म्हणाले ते सांगत होते. आणि ते पुढे एस टी स्टँड पण होता, पण 7 वाजता एस टी होती त्यामुळे लेट झाला असता. म्हणून मग आम्ही शेअर ऑटो करून आलो आणि व्यवस्थित पोचलो इथे. आणि आमचा हा पहिलाच प्रयत्न होता ट्रेनचा ट्रॅव्हल ब्लॉग करायचा. तो जसा पण झाला असेल तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चेहरे जरा एकदम हे दिसले असतील कारण अजून फ्रेश नाही झालं. सकाळी ट्रेनमधून उतरलो आणि इकडे जरा बऱ्यापैकी थंडी पण आहे. तर चला मग असेच भेटू आपण पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू, बाय.